नमस्कार. आज आपण 1939 सालच्या एका अत्यंत दुर्मिळ पुस्तकातून एक शक्तिशाली कल्पना समजून घेणार आहोत. ही कल्पना शारीरिक शिक्षणाबद्दल आहे, जी केवळ शरीरच नाही तर राष्ट्राची शिस्तही घडवू शकते. आपण आज जे काही पाहणार आहोत त्याचं मूळ आहे हे पुस्तक, व्यायाम ज्ञानकोश खंड 4, जे 1939 साली प्रकाशित झालं होतं. हे फक्त व्यायामाचं पुस्तक नाहीये, तर त्या काळातल्या विचारांचा एक ऐतिहासिक दस्तऐवज आहे. तर मग एक प्रश्न विचारूया, व्यायामाने फक्त स्नायूस बनतात की त्याहूनही अधिक काहीतरी घडवता येतं? हाच प्रश्न आपल्या आजच्या माहिती प्रवासाचा केंद्रबिंदू आहे. चला सुरुवातीला हे पाहूया की तेव्हा भारतात शारीरिक प्रशिक्षणाची पारंपरिक पद्धत नेमकी कशी होती आणि वैयक्तिक शक्तीवर किती भर दिला जायचा. 20व्या शतकाच्या सुरुवातीला भारतात व्यायाम म्हणजे तालीम, आणि ही तालीम प्रामुख्याने वैयक्तिक होती. प्रत्येकजण आखाड्यात जाऊन स्वतःच्या ताकदीवर आणि कौशल्यावरच लक्ष केंद्रित करायचा. पण जसं जसा एका स्वतंत्र आणि मजबूत राष्ट्राचा विचार जोर धरू लागला, तेव्हा हे लक्षात आलं की केवळ एकट्याची ताकद पुरेशी नाही, काहीतरी नवीन, एका एकत्रित दृष्टिकोनाची गरज होती. आणि याच गरजेतून एका मोठ्या बदलाची सुरुवात झाली, वैयक्तिक व्यायामाकडून सांघिक व्यायामाकडे. पाहूया या समूहाची शक्ती कशी ओळखली गेली. आणि हा बदल कोणी घडवून आणला तर बरोड्याचे प्राध्यापक माणिकराव यांनी. त्यांनी सामूहिक शारीरिक प्रशिक्षणाची एक अगदी क्रांतिकारक नवीन प्रणाली सुरू केली. त्यांचं ध्येय स्पष्ट होतं, व्यायामाच्या माध्यमातून तरुणांमध्ये राष्ट्रीयत्वाची आणि शिस्तीची भावना रुजवणं. याच प्रणालीला नाव दिलं गेलं संघ व्यायाम. नावावरूनच कळते नाही का, सांघिक व्यायाम. सामूहिक कवायतींद्वारे शिस्त, एकता आणि समन्वित कृती कशी करायची हे शिकवण्यासाठी ही पद्धत तयार केली गेली होती. या सगळ्याच्या मागे एक खूप मोठं तत्वज्ञान होतं, संघे शक्ती कलो युगे. म्हणजेच या युगात खरी शक्ती ही संघटनेत, समूहात आहे. एकतेच्या याच सामर्थ्यावर या प्रणालीचा पाया रचला गेला होता. हा बदल किती मोठा होता हे इथून जास्त स्पष्ट होईल. जिथे पारंपरिक तालीम वैयक्तिक पराक्रमावर लक्ष द्यायची, तिथे संघ व्यायाम सामूहिक प्रयत्न, सांघिक शिस्त आणि एकतेच्या भावनेवर भर देत होता. ही सांघिक भावना आणखी मजबूत करण्यासाठी एक नवी कल्पना समोर आली, ती म्हणजे गणवेश. गणवेशामुळे काय झालं तर श्रीमंत, गरीब, जात-पात हे सगळे भेद मिटले आणि सर्वजण समान आहेत, एकाच संघाचे भाग आहेत, ही भावना निर्माण झाली. पण फक्त गणवेश आणि कवायत पुरेशी नव्हती. या प्रणालीचा एक अत्यंत महत्त्वाचा पैलू होता भाषा. चला पाहूया, साध्या आज्ञांसाठी वापरल्या जाणाऱ्या भाषेने राष्ट्रीय भावना कशी जागृत केली. प्राध्यापक माणिकरावांनी एक खरंच क्रांतिकारक बदल केला. तोपर्यंत कवायतीसाठी वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी आज्ञा त्यांनी बदलल्या आणि त्या जागी मराठी आणि हिंदीमध्ये आज्ञा देण्यास सुरुवात केली. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे इंग्रजीतला सॅल्यूट गेलं आणि त्या जागी आपला नमस्कार आला. किती छोटासा बदल वाटतो, पण यातून एक खूप मोठा संदेश दिला गेला. पण हा भाषेतील बदल इतका महत्त्वाचा का होता? त्याची अनेक कारणं होती. एकतर स्थानिक तरुणांना आज्ञा सहज समजू लागल्या. त्यांच्या मनात राष्ट्रीय अभिमानाची भावना वाढली. वसाहतवादाचा एक मानसिक अडथळा दूर झाला आणि शारीरिक शिक्षण खऱ्या अर्थाने सर्वांसाठी खुलं झालं. ठीक आहे, मग ही शिस्त प्रत्यक्षात कशी शिकवली जात होती? त्यासाठीच होती कवायत. संघ व्यायामाचा पायाच कवायत होती, म्हणजेच प्रॅक्टिकल ग्रुप ड्रिल. लाठी आणि लेझिमसारखे इतर सांघिक व्यायाम शिकण्याआधी कवायत येणं खूप गरजेचं होतं. या कवायतीत काही मूलभूत पायऱ्या होत्या, ज्यातून शिस्त आपोआप अंगी बाणवली जायची. जसं की सरळ ओळ म्हणजे एकदम शिस्तीत रांगेत उभं राहणं, सावधान म्हणजे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तयार राहणं, योग्य अंतर ठेवणं आणि सर्वांनी एकाच तालात चालणं. अगदी रांगेत उभं राहण्यापासून ते एका सुरात चालण्यापर्यंत प्रत्येक हालचाल अत्यंत अचूक आणि समन्वयपूर्ण असणं अपेक्षित होतं. शिस्त हाच या प्रशिक्षणाचा आत्मा होता आणि त्यातूनच एकसंध संघ तयार होत होता. चला आता आपण 1939 पासून आजपर्यंतचा हा प्रवास पाहूया आणि या ऐतिहासिक ज्ञानाचं आजच्या काळात काय महत्त्व आहे हे समजून घेऊया. आज आपण जे काही पाहिलं ते शक्य झालं आहे कल्पेश बी भालेकर यांच्यामुळे. त्यांनीच 1939 सालचा हा दुर्मिळ ग्रंथ आपल्यासाठी उपलब्ध करून दिला आहे.
त्यांचं असं म्हणणं आहे की त्या काळातलं अनमोल ज्ञान आजच्या तंत्रज्ञानाच्या मदतीने सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. शारीरिक शिक्षण शिक्षक आणि प्रशिक्षक म्हणून त्यांचा उद्देश अगदी स्पष्ट आहे. आपल्या जुन्या ग्रंथांमधली आरोग्याची आणि खेळाची योग्य माहिती नव्या पिढीपर्यंत पोचावी, जेणेकरून त्यांनाही त्याचा फायदा घेता येईल. आणि त्यांच्या याच प्रयत्नांमुळे 1939 सालचे हे महत्त्वाचं तत्त्वज्ञान आज भविष्यासाठी जपलं गेलं आहे आणि आपल्यापर्यंत पोहोचलं आहे. आणि यामुळे एक विचार नक्कीच मनात येतो. आपल्या इतिहासात अजून असं किती अनमोल ज्ञान दडलेलं असेल, जे फक्त आपण ते पुन्हा शोधण्याची वाट पाहत आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?